दोन षटकांची मेगा फायनल आपल्या सर्वांच्या भेटीस येते. टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करतायत आणि आपण पाहतोय तेजस आलाय गोलंदाजीसाठी. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, परंतु त्याच्यावरती हल्ला. मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय परागच्या बॅट मधून आलाय पहिल्या चेंडूवरती षटकार. हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा पुरेपूर वापर. ते फलंदाज पराग शिंदेला 12 धावा. आणि इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अंपायर मात्र आमचे बचावले जात आहेत. हे प्रत्येक विकेट साठी सुहान उबाले आणि सनी उबाले यांच्याकडनं 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज सुहान उबाले आणि त्यानंतर सनी उबाले यांच्याकडून. आपण पाहतोय एक सिंगल रन आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 वरती. आणि इथे कंप्लीट झाली आहे झेल. सचिन मनवेला परतीचा प्रवास मेगा फायनल मध्ये. दिनेश आलाय नवीन बॅटर आणि इथे फलंदाज बाद. मंकड विकेट मैदानामध्ये. हा जल्लोष आहे, हा जल्लोष. दाखवले गोलंदाज तेजस गायकवाड. हा चांगला चेंडू वरती जबाबदारी आहे. इथे मात्र झेल आणि इथे झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. कमबॅक केलं तेजस गायकवाड. याच गोलंदाजानं दहिवली प्रीमियर लीग 2024 चा पहिला निर्धाव षटक फेकलं होतं. तो गोलंदाज आता मात्र चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या जर पाहायला गेलो तर जाऊन पोहोचली 15 वरती. मेगा फायनलची ही मॅच दहिवली प्रीमियर लीग 2024 पर्व चौथ्यातील. एकीकडे तुम्ही पाहताय जुनेरा अनम 11 तर दुसरीकडे आपण पाहतोय खोत दाबा 11. तेजस गायकवाड पुन्हा सज्ज. कमी गतीनं टाकला होता, त्याला पिक केलाय. चेंडू थांबणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला हा उडवलाय चेंडू.
करायचं होतं, प्रयत्न फसला, अंगावरती चेंडू आला. जयशील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मी आधीच म्हटलं होतं, अनुभव काय असतो ना, या खेळाडूकडनं मात्र शिकून घ्यावा. यावेळी हलत्या हातानं कट केला, रनआउटची सुवर्ण संधी. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले सिंगलच्या साह्यानं. आपण पाहतोय 22 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्क होती शशांक. हे आवाज 22 या धावसंख्येवरती दुसरी विकेट खऱ्या अर्थानं गोलंदाजानं मिळवली आहे. कमालीची गोलंदाजी. कमी गतीनं फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, वेगानं चाललेत आनंद, परंतु त्यांना अडवणं होईल कठीण. आहे 26 वरती. 26 जावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मेगा फायनलची ही मॅच. कमी गतीचा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, अंपायर सांगतात व्हाईट बॉल. अवांतर चेंडू 27 जावा धावफलकावरती. एकीकडे तुम्ही पाहताय सगळी युवा. हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपली जाते झेल. कसं सुटेल हे हात नाहीये, हे फासी का फंदा आहे. आणि इथून कंप्लीट झाली आहे झेल. 27 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. पहिल्या 17 मधील नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय विवेक, ज्याने कमालीची गोलंदाजी केली होती सेमीफायनलच्या मॅच मध्ये. या मेगा फायनल मध्ये आता बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झाला. दहिवली प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. शेवटचा एक चेंडू या सत्रातील बाकी. हा देखील चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. पहिली धाव अगदी वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. एकच धाव धावफलकामध्ये. 28 धावा धावफलकामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज असेल ती इथून विजयासाठी जुनेरा अनम 11 या टीमला डीजे
याच्यासाठी मैदानामध्ये दाखल होती. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये पुनश्च आपल्याला एकत्रित एका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोड साकली. अगदी कर्जत खालापूर संपूर्ण रायगड मध्ये ज्यांच्या नावाचा डंका होता ती सलामीची जोड साकली मैदानामध्ये दाखल झाली आहे. त्यांच्या समोर युवा टॅलेंट आपण पाहतोय पराग शिंदे 12 चेंडू. चेंडूला दिले उंच. षटकारानं खातं खोललंय. एक वरती आक्रमण. अंपायर सांगतात 22च्या स्वरूपामध्ये एक धाव निश्चितच धाव फलकामध्ये जोडली जाईल, ऍड केली जाईल. 7 धावा धाव फलकामध्ये 29 धावांचा पाठलाग करायचे. 10 चेंडू आणि 22 धावा. 10 चेंडू 22 धाबींची गरज. पराग शिंदे कट करायचा होता. अगदी आपण पाहतोय फ्रंट फुटला येऊन अगदी जिथे वेकंड एरिया आहे तिथे मात्र हा फटका सजवायचा होता, परंतु तिथून प्रयत्न जर पाहायला गेले तरी ते मात्र फसले गेले. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती शशांक शेट्टी यांनी. आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये देखील त्याच बॅटिंगची गरज आहे खऱ्या अर्थानं. या चमचमत्या ट्रॉफीवरती कर्जत प्रीमियर लीग वरती आपलं नाव आणि आपल्या नावाचा ठसा जर का उमटावायचा असेल तर मात्र आता इथून हे करावं लागेल. असे बरेचसे चढार उतार निश्चितच आपण पाहतोय या फलंदाजांना अनेक सामन्यांमध्ये पाहितलेत, परंतु या मेगा फायनलच्या मॅच मध्ये या महत्वपूर्ण मॅच मध्ये आता ते पाहावं लागणार आहे. 9 चेंडू. हा फटका चांगला आहे यावेळी. अगदी कव्हर मधून इथे चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षक आठ बॉल आणि 18 धाब्यांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती. शशांक शेट्टी आणि समोर आपण पाहतोय पराग शिंदे हे बॅटल पाहायला मिळतंय. हा फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. जिंको कट केलाय कव्हर मध्ये. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी वेगाने आले तोपर्यंत चेंडूची अडवणी केली आहे. 3 धावा इथून कंप्लीट. 20 धावा धाव फलकावरती. 29 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या तर 20 धावा आणि आता 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 6 चेंडू 9 धाव्यांची गरज. फायनलची मॅच आपण पाहतोय दहिवली
थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे मेगा फायनलच्या या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतोय इथून जर का विजय झाला तर अगदी या ट्रॉफीवरती आपण नक्कीच पहिल्या क्रमांकावरती हकदार राहाल. 6 चेंडू 9 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलाय. पुनश्च आपण पाहतोय विवेकला आणलाय स्विमर आणि हा मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. अगदी बॅटला चेंडू लागून अगदी वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये एकच धाव. आता 5 चेंडू 8 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती बाळादादा धनवी. भरपूर सारा अनुभव दोन्ही खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या अनुभवाच्या जोरावरती या टीमला या फायनल मध्ये आपण पाहतोय अगदी घेऊन आलेत. चांगला खेळ. 5 चेंडू. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. एक डोळ्यासमोर 4 चेंडू. 4 चेंडू 8. दहिवली प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये कोरलं जाईल. कोणाचं नाव मात्र कोरलं जाईल. 4 चेंडू 8 धाब्यांची गरज. ऑन साइडला फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 3 चेंडू. 25. 3 चेंडू 4 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 4 धाबा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3. संगता मेगा फायनलची मॅच. शेवटचा क्षण. या शेवटच्या क्षणाची आतुरता अगदी सर्वजण अगदी पाहत होते. तो शेवटचा क्षण येऊन ठेपलाय. हा देखील फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जाईल चौकार. डीजे